पैसा भगवान तो नहीं लेकिन भगवान से कम भी नहीं असं म्हणतात। परंतु मोदी सरकारच्या नव्या निर्णयामुळे या देवाची आणि देवस्थानांची देखील सॉलिड काशी झालीये। प्रभादेवीचं सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीचं साईबाबा संस्थान, नाशिक जवळचं त्र्यंबकेश्वर देवस्थान आणि कोल्हापूरचं श्री महालक्ष्मी मंदिर, तिथल्या दानपेटीत दररोज करोडो रुपयांचं दान भक्तांकडून जमा होतं। मात्र 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा सरकारनं बाद केल्यानं या देवस्थानांचं अर्थकारणही बदलून जाणार आहे। सिद्धिविनायक मंदिरात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारणं बंद करण्यात आलंय। या नोटांचं दान दिल्यास पावती मिळत नाहीये, मात्र दानपेटीत कितीही रकमेच्या नोटा टाकता येतील असं सिद्धिविनायक मंदिर व्यवस्थापनानं स्पष्ट केलंय। आजपासून नोटा ज्या करन्सी मधून किंवा चलनामधून गेलेल्या आहेत तर लोक मला वाटतं की दान ऑफरिटरी बॉक्समध्ये स्वतःहून दान फार मोठ्या प्रमाणात करतील, ही एक अपेक्षा आहे। आणि दुसरी गोष्ट असं आहे की ज्या काही अभिषेकाच्या पावत्या आहेत किंवा इतर पूजांच्या पावत्या आहेत त्या अशा ज्या सूचना आलेल्या आहेत किंवा ज्या गॅजेट पब्लिश झाले त्याच्यामध्ये कुठेही असा उल्लेख मंदिरांचा नसल्यामुळे आणि सुस्पष्टता नसल्यामुळे सध्या तरी आम्ही त्या ठिकाणी 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारत नाहीये। शिर्डीच्या साई मंदिरात दर 4 दिवसांनी दानपेटीतील रकमेची मोजणी होते। सुमारे 1.25 कोटी रुपयांची रक्कम त्यामध्ये असते। उत्सव आणि सुट्टीच्या काळात ही रक्कम 4 कोटींच्या घरातही जाते। त्यामध्ये 500 आणि 1000च्या नोटांचं प्रमाण हे सर्वाधिक असतं। मात्र आता या नोटा चलनातून हद्दपार झाल्यानं शिर्डीचं अर्थकारण बदलत जाणार आहे। डोनेशन काउंटर आहे त्या ठिकाणी 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा आम्ही या ठिकाणी सरकारच्या आदेशानुसार स्वीकारत नाही आहोत, परंतु त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या ठिकाणी आम्ही स्वॅपिंग मशीन वाढवलेले आहेत। या ठिकाणी ऑनलाईन जे आमचं जे लोक डोनेशन देतात त्या ठिकाणी एक काउंटर वाढवलेला आहे। सरकारनं अचानक घेतलेल्या या निर्णयाचा त्रास धार्मिक पर्यटनासाठी आलेल्या भक्तांनाही होतोय। आम्ही भिवंडीवरून आलोय ठाणे जिल्ह्यामधून आणि आता कसं व्हेकेशन आहे त्याच्यामुळे साहजिकच लवकर म्हणजे माणूस कधी पण प्लॅन करतो, एनी टाइम सगळ्यांना सुट्ट्या असतात त्याच्यामुळे। आणि एकदम दोन्ही नोटा तुम्ही कॅन्सल केल्या त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम आले। घूमने आए हैं तो यहाँ कुछ खरीद भी नहीं कर सकते हैं और बाकी सब दुकान वाले 500 या 1000 की नोट ले नहीं रहे हैं, तो इनसे बड़ी दिक्कत हो रही है। महाराष्ट्रातल्या अन्य बड्या देवस्थानांमध्ये ही कमी अधिक फरकानं हेच चित्र दिसतंय। अनेकांनी घरात लपवून ठेवलेला काळा पैसा सरकारच्या नव्या निर्णयामुळे वायात जाणार आहे। हाच पैसा देवाच्या दानपेटीत टाकून निदान काही अंशी पुण्य कमावण्याचा प्रयत्नही होऊ शकतो। त्यामुळे नजीकच्या भविष्यात दानपेट्या काळ्या पैशांनी भरून जाण्याचीही शक्यता आहे। सागर कुलकर्णी आणि प्रशांत शर्मासह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे। तर राज्यभरामध्ये आणखी कुठे आणि कशा प्रतिक्रिया उमटल्या ते पाहूया। मोदी सरकारनं 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी स्वागत केलंय। देशातला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारनं घेतलेला हा क्रांतिकारक निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया अण्णांनी दिली आहे। मोदी सरकारने जो निर्णय घेतला तो हे काळं धन जे आमच्या देशात जे लपलेलं काळं धन आहे हे बाहेर पडण्याच्या दृष्टीने एक क्रांतिकारक निर्णय असं आमचं मत आहे। कारण ही मागणी आम्ही अनेक वर्षापासून केलेली होती। हे काळा पैसा जर बाहेर काढायचा असेल तर 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा तातडीने बंद करायला पाहिजे, अचानकपणे, कोणालाही सुगावं न लागता। आणि तो निर्णय जो झाला तो मोदी सरकारने जो घेतला तो मी तर म्हणेल की आम्ही जनतेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे। तर मोदींच्या आर्थिक निर्णयाचं चंद्रपुरातही सर्व स्तरातून स्वागत केलं जाते। मात्र आगामी काही दिवसांमध्ये याबाबत जरा गोंधळाची स्थिती राहणार असून व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलंय। टेररिज्म के लिए जो फंडिंग हो रही है वो रोकना चाहती है। नकली नोट है जो